गुड इव्हनिंग एव्हरीवन. फर्स्टली कसा होता आजचा तुमचा सर्वांचा दिवस सांगा मला. ट्रेड केले की नाही आज? ग्रीन 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 प्रॉफिट. मनीषा मॅम रेड, ठीक आहे. ग्रीन लुपिन गिव गुड पॉइंट्स. ओके, ग्रीन ग्रीन. अक्षय सर नो ट्रेड. ओके, ग्रीन. स्वाती मॅम नो ट्रेड, ठीक आहे. ओके, मीन्स एव्हरेज जर पकडायला गेलं तर सगळ्यांचं ग्रीन होतं, राईट? मंगेश सर नो ट्रेड. ओके, ठीक आहे. फर्स्टली आपण डिस्कस करूया की काल जे आपण स्टॉक्स दिलेले होते त्यांनी किती स्टॉक्सनी एंट्री दिली आणि किती स्टॉक्सनी किती पॉइंट्स दिले. ओके, तर फर्स्ट होता बजाज फायनान्स, राईट? तर त्यांनी आपल्याला एंट्री दिली का? एंट्री बनलेली नाहीये त्यामध्ये. त्याच्यानंतर होता ब्रिटॅनिया. ब्रिटॅनियाने फर्स्ट कॅन्डललाच एंट्री दिली आणि फर्स्ट कॅन्डलमध्ये टार्गेट दिलंय 30 पॉईंट्सचं नियर अबाउट. जो टार्गेट होता ज्ञान लेवलचा त्याच्यावरून फक्त 1 पॉईंट आधी तो निघून गेलेला आहे, रिव्हर्स झालेला आहे, राईट? एक सेकंड, मी अनम्यूट करतोय, सगळ्यांना चेक करा अनम्यूट करू शकतायत का. येस सर. त्याच्यानंतर पॉलिसी बाजार. हो. पॉलिसी बाजारला तुम्ही एंट्री घ्यायचा प्रयत्न केला आणि तुम्हाला एरर येत होतं, राईट? सर्व्हिलन्सचा. हा सर, ते पॉलिसी बाजारचा एरिया होता. राईट. तर त्यांनी सुद्धा चांगले पॉईंट्स दिले, 21 पॉईंट्स दिलेले. जर बघायला गेलं 1%च्या हिशोबाने 2%चा टार्गेट दिलेलं आहे त्याने, 2% पेक्षा जास्ती. टोरंट फार्माने प्लस मध्ये पॉईंट्स दिले 15. गुजरात येस सर. फ्लोरोकेम जो होता तो गॅप डाऊन उघडला आणि 2 ऑब्झर्वेशन साठी होते आपले स्टॉक, राईट? कालचे येस कोरोमंडल सर. आणि ओएनजीसी. क्लिअर? येस येस सर. सर. ओके. तर फर्स्टली आपण मार्केट ओव्हरव्ह्यू बघूया निफ्टी आणि बँक निफ्टीचं. तर निफ्टीमध्ये गॅप काय दिसतंय तुम्हाला? निफ्टीने जो करेक्शन मूव्ह गॅप अप. स्टार्ट केलेला होता तो ब्रेक करून अप ट्रेंडला चालली, राईट? येस सर. येस सर. आणि जर स्मॉलर टाइम फ्रेमला आज जर तुम्ही दिवसभर निफ्टी ऑब्झर्व केली असेल तर मेजर टाइम साईडवेजच होती. साईडवेज होती गॅप राईट. अप उघडली कालच्या, मीन्स कालचा जो गॅप होता तो फिलअप केला त्यांनी आणि नंतर पूर्ण साईडवेज निघून साईडवेज गेली, होती राईट? आणि येस नंतर सर. 3 वाजता मूव्ह आला ज्यामध्ये तिने चांगली पॉझिटिव्ह क्लोजिंग दिलेली आहे आणि हाय क्रिएट केलेला आहे नवीन 21,801 चा, बरोबर? येस. येस सर. ओके. आणि सेम जर आपण बँक निफ्टी बघितली तर बँक निफ्टीची डेली कॅन्डल काय सांगते आपल्याला? पूर्णतः साईडवेज होती. निफ्टीमध्ये तर ब्रेकआउट आला, पण बँक निफ्टीमध्ये आला का ब्रेकआउट? नाही. नाही. शेवटपर्यंत तो एक पर्टिक्युलर रेंज ट्रॅव्हल केली आणि तिथेच क्लोज झाला, राईट? आणि जी Yes. कॅन्डल बनली ती इनडिसिजन कॅन्डल आहे. बायर्स पण आहेत, सेलर्स पण आहेत. फक्त एक पॉझिटिव्ह नोट जर बघितलं तर ग्रीन मध्ये बंद झालेली कॅन्डल. आणि बँक निफ्टीने पण नवीन हाय क्रिएट केला 48,636चा, राईट? येस सर. म्हणजे मार्केट करेक्शन मोड मध्ये अजून पूर्णतः आलेलं नाहीये, नवीन हायर हाय क्रिएट करत चाललेलं आहे, राईट? येस सर. ओके, जाऊया आपण आपल्या स्टॉक्स कडे. फर्स्ट स्टॉक आहे आयशर मोटर्स. कोणता ट्रेंड आणि काय पॅटर्न दिसतोय तुम्हाला? अप ट्रेंड आहे आणि बेरिश हरामी सर. बेरिश पिअर्सिंग. अप ट्रेंड पियर्सिंग आहे सर, पिकिंग. हरामी नाहीये, अच्छा, पियर्सिंग अच्छा. आहे. पिअर्सिंग. ओके. आणि सगळ्यात मेजर पॉइंट काय आहे आजच्या कॅन्डलचा? ज्ञान ज्ञान लेवलच्या खाली खाली क्लोजिंग दिलंय. एक्झॅक्टली, ज्ञान लेवलच्या खाली त्यांनी दिलेली आहे क्लोजिंग. तर आपण शॉर्ट सेल करणार, कितीला करणार शॉर्ट सेल? 4091. 4090. एक्झॅक्टली. एसएल काय कन्सिडर करणार मग आपण? 4130. सेम कॅन्डलचा हाय 4130चा एसएल कन्सिडर करू आपण. बरोबर. ओके, तर आता आपण बघूया आपला एसएल किती पॉईंट्सचा होतोय टोटल. 40. क्लोजिंग पॉईंट पासून जर कॅल्क्युलेट केलं तर 0.5%चाच होतोय, नियर अबाउट 1% होतोय, राईट? येस. व्हॉलॅटिलिटी मध्ये हिट होण्याचे चान्सेस आहे 1%चा. येस सर. त्यामुळे आपण कन्सिडर करणार प्रिव्हियस कॅन्डलचा हाय, थोडासा 1% पेक्षा जास्ती. आणि जर कन्सिडर करायला गेलं तर थोडा छोटासा डिफरन्स आहे. येस. क्लिअर? तर एसएल काय असणार प्रिव्हियस आपला? कॅन्डल. 3135चा, कारण की 1% पेक्षा कमी होतोय ना हा एसएल. व्हॉलॅटिलिटी मध्ये हिट होण्याचे चान्सेस आहेत. सेकंड, आपल्याला ओपनिंग कुठे पाहिजे? ज्ञान लेवलच्या खाली मॅन्डेटरी ओपनिंग हवी आपल्याला. ओके. तर एसएल नुसार जर आपण 1%चा टार्गेट बघितला तर किती पॉईंट्स येतोय तो? 1%च्या 40 पॉईंटचा, राईट? 40-50 ला येणार आपला फर्स्ट टार्गेट आणि त्यापुढे करणार आपण आपली ट्रेलिंग. क्लिअर?
येस सर. येस सर. ओके जाऊया जेवढा आपण खाली next. जाईल तेवढा प्रॉफिट. राईट जेवढा खाली जाईल तेवढा प्रॉफिट. आणि 1% खाली आपण ट्रेलिंग करणार ना. हो. बरोबर. ओके नेक्स्ट स्टॉक आहे गोदरेज प्रॉपर्टीज. काय ट्रेंड काय पॅटर्न दिसतोय थोडं- तुम्हाला? कोणाचा तरी Trend बॅकग्राऊंड येत आहे सर, आवाज खूप नाही कळत आहे. बॅकग्राऊंड नॉईस आहे थोडा. हो सर एक मिनिट. आता झालाय सर क्लिअर? हो. येस सर. ओके ठीक आहे. काय ट्रेंड काय पॅटर्न आहे? अपट्रेंड हरामी आहे. ओके काय करणार Bearish मग हरामी. काय करणार Short आपण मग sell. या ट्रेड साठी? शॉर्ट कितीला? सेल 1996.75. ओके आणि एसएल काय कन्सिडर करणार आपण? ज्ञान लेवल सर. एक्झॅक्टली ज्ञान लेवल ज्ञान आपण level. कन्सिडर करू शकतो. 2025 ची एक ज्ञान लेवल. एक सेकंड द्या. आता आपण एसएल आणि टार्गेट साठी बघूया. एसएल किती पॉईंटचं होतं आपला? नियर अबाउट 1.5% ऑफ स्टॉक मुवमेंट 28 रुपयाचा. येस सर. ओके तर आपण फर्स्ट टार्गेट कितीला बुक करणार? 1% ला 20 रुपये 20 1%. पॉईंटच्या आसपास. म्हणजे किती? 1976च्या आपण फर्स्ट टार्गेट बुक 76 करू point. शकतो. येस सर. ओके किंवा त्यापुढे आपण ट्रेलिंग करणार 1:1 साठी. येस. राईट किती पॉईंट आहे वरती? 28 ते 30 पॉईंट. 25 ते 28 पॉईंट मध्ये सेकंड टार्गेट कन्सिडर करू शकतो आपण. 1936. 1968 सर 36 नाही 68. राईट आणि त्यापुढे आपण ट्रेलिंग करणार. प्रॉपर जर ट्रेलिंग झाल्याने आणि चांगला मुवमेंट दिला उद्या तर ज्ञान लेवल पर्यंत टार्गेट एक्सपेक्ट करू शकतो आपण. येस सर. येस सर. ओके तर ट्रेलिंग वर लक्ष द्या जेणेकरून कसं तुम्हाला आहे ना प्रॉपरली मोठे टार्गेट्स घेता येतील. 1% पण खूप चांगलं टार्गेट आहे पण जेवढं टार्गेट आपलं अचीव्ह करता येईल तेवढं ट्रेल करायचा प्रयत्न करायचा. ओके क्लिअर? येस सर. येस सर. ओके जाऊ नेक्स्ट स्टॉक कडे. नेक्स्ट स्टॉक आहे LNT. काय ट्रेंड काय पॅटर्न दिसतोय? अपट्रेंड आहे. बेरिश पिअर्सिंग आहे. ओके काय करणार मग या सिनेरिओ मध्ये आपण? शॉर्ट सेल. सेल. एक्झॅक्टली शॉर्ट सेल करणार 3518.05 ला. येस सर. एसएल काय कन्सिडर करणार? सेम कॅन्डलचा आहे. सेम कॅन्डलचा आहे. ओके सेम 35-60. कॅन्डलचा आहे आपण कन्सिडर करू 35-60. शकतो. मी पण काढला होता सर स्टॉक. व्हेरी गुड सर मॅच होत आहेत स्टॉक्स म्हणजे अभ्यास प्रॉपर चालू आहे आपला. बरोबर आणि टीव्हीएस मोटर. व्हेरी गुड सर. सर बीबीटीसी मध्ये आज चांगले पॉइंट दिलेत. चेक करू ना सर एंड ऑफ सेशनला. आपण आता सेशन कंटिन्यू हा. करायचं. हो. ओके तर मग स्टॉप लॉस लावणार आपण 3559.95 क्लिअर? हा. येस सर. येस सर. ओके मॅन्डेटरी काय? 50%च्या खाली ओपनिंग आणि आपल्या हो. प्राइसिंगच्या जवळ ओपनिंग. क्लिअर? हा. येस हो. सर. ओके टार्गेट कॅल्क्युलेशन बघूया आपण. फर्स्ट टार्गेट आपलं काय असणार आहे? ज्ञान लेवल ज्ञान लेवल. नियर अबाउट 1% पण तिथेच येतोय. 1.5% होतोय पण हो. तिथेच येतोय. राईट 1.05% म्हणजे नियर अबाउट सेम पॉईंट्स आहे. तर 34 81 80 82 या दरम्यान आपण आपलं फर्स्ट टार्गेट बुक करू शकतो. आणि जर मायनर टाइम फ्रेमवर तुम्हाला दिसतंय ज्ञान लेवल ब्रेक होतीये डाऊन साईडला तर मग आपण पुढे करणार प्रॉपर ट्रेलिंग. क्लिअर? ज्ञान लेवलवरून रिजेक्शन घेऊ शकतो स्टॉक. त्यामुळे टार्गेट जेव्हा येतोय तेव्हा लक्ष द्या तिथे. ओके येस सर. ओके येस सर. जाऊया पुढील स्टॉक कडे. नेक्स्ट स्टॉक आहे टीव्हीएस मोटर्स. काय ट्रेंड काय पॅटर्न दिसतोय काय अपॉर्च्युनिटी सांगा मला? बेरी सिंगल फिंगर सर. ट्रेंड बेरिश एंगल्फिंग. शॉर्ट ओके सेलची अपॉर्च्युनिटी. ओके कितीला करणार शॉर्ट सेल? 2004.55. ओके एसएल काय कन्सिडर करणार मग? आता एक मिनिट मला थोडं झूम ज्ञान करून लेवल. द्या. ज्ञान लेवल सर. ज्ञान लेवल लेवल. कन्सिडर करू शकतो येस सर. पण ज्ञान लेवलला बाउन्स बॅक घेऊन तो रिजेक्शन घेऊन परत खाली येऊ शकतो. राईट येस. ओके तर त्याच सिनेरिओ मध्ये मायनर डिफरन्स आहे ज्ञान लेवल आणि प्रिव्हियस कॅन्डलचा हाय मध्ये. क्लिअर? ज्ञान लेवल आहे 20-25 ची आणि प्रिव्हियस कॅन्डलचा हाय 20-26 चा. 1 रुपयाचा फरक पडतोय. राईट येस. तर आपण कन्सिडर करणार आपला प्रिव्हियस कॅन्डलचा हाय ॲज अन एसएल. एसएल कितीचा आहे आपला? 20-26. क्लिअर? येस. येस सर. मॅन्डेटरी काय असणार आहे? 50%च्या खाली ओपनिंग किंवा क्लोजिंग प्राइस जवळ ओपनिंग. येस. येस सर. ओके टार्गेट कॅल्क्युलेशन बघूया आपण. फर्स्ट 283. टार्गेट 1%चं 1%चं टार्गेट
1984च्या आसपास आपण टार्गेट बुक करू शकतो. येस Yes. सर. येस. आणि पुढे काय करणार मग आपण? ट्रेलिंग. ट्रेलिंग. एक्झॅक्टली. आता जर एस एल बघितला किती पॉईंट्सचा होतोय, सेम नियर अबाउट 1%, 1:1 प्रॉपर इथेच बसतोय आपला, Yes. राईट. Gan 1%च्या level. मुलं पण आणि 1:1 रिस्क रिवॉर्ड नुसार पण. क्लिअर? Yes. ओके. तर मग नियर अबाउट 1990 ते 84 मध्ये आपण आपलं फर्स्ट टार्गेट कन्सिडर करू शकतो. Yes, sir. Yes, sir. ओके. आणि त्यापुढे ट्रेलिंग. क्लिअर? Yes, sir. Yes. ओके. जाऊया पुढील स्टॉक कडे आपण. नेक्स्ट स्टॉक आहे वोल्टास. काय ट्रेंड, काय पॅटर्न, काय Uptrend, अपॉर्च्युनिटी? bearish, Uptrend, very single thing, short sell ची Sorry. opportunity. piercing सिंगल फिंग आहे. मॅम, पिअर्सिंग आहे, पिअर्सिंग. Piercing आहे. हा. ओके. आता यामध्ये जर बघायला गेलं तर जो आपला प्रॉफिट बुकिंगचा ट्रॅव्हल डिस्टन्स आहे तो किती येतोय? गॅन लेवल. कमी आहे सर. गॅन लेवल level 1% आहे, आपल्या Yes, आहे. क्रायटेरिया मध्ये बसतोय. Yes, yes. येस Right? सर. Okay. त्याच्यानंतर आपण शॉर्ट सेल कितीला करणार? 971.55 71.55. ओके. आता आपण एस एल बघूया. एस एल काय कन्सिडर करणार आपण? सेम Semi candleचा high, candleचा high. सेम कॅन्डलचा आहे तो आपला 2%चा, 20 रुपयाचा कन्सिडरेबल आहे. येस सर. हो. ओके. चालेल सर. तर मग काय येतोय आहे? 992 चा हाय येतोय आपला. ओके. आता ह्या सिनेरिओ मध्ये कंपल्शन काय आहे की ओपनिंग हवी आपल्याला इथे किंवा 50% खाली, या रेंजच्या खालीच ओपनिंग हवी आपल्याला. क्लिअर आहे? Yes. तरच एंट्री करणार. Yes, कारण की sir. जर गॅप डाऊन ओपन झाला इथे कुठे किंवा जास्ती गॅप डाऊन ओपन झाला तो गॅन लेवलला बाउन्स बॅक इन रिव्हर्स होऊ शकतो. हा. राईट. जर Yes, गॅन sir. लेवलला Yes, sir. येताना दिसतोय आपल्याला गॅप डाऊन मध्ये तर आपण एंट्री करणार नाही. आणि हा. ऍडव्हान्टेज Yes, असं sir. आहे उद्याच्या ऑब्झर्वेशनला तुम्हाला की उद्या आपलं लाईव्ह ट्रेडिंग सेशन पण असणार आहे. येस सर. हा. राईट. तर मग त्यामध्ये अशा स्टॉकमध्ये जिथे गॅन लेवलच्या जवळपास क्लोजिंग येते तर कशा आपण एंट्री घ्यायची किंवा कशी इग्नोर करायची हे तुम्हाला लाईव्हला बघायला मिळेल. क्लिअर? येस सर. मार्केटमध्ये बाउन्स बॅक घ्यायची शक्यता जास्त वाटते. राईट सर. बाउन्स बॅक घ्यायची शक्यता आहे आणि ट्रॅव्हलिंग डिस्टन्स नुसार आपला टार्गेट बसतोय. हा. त्यामुळे तर मॅन्डेटरी पॉईंट सांगितले की हा. ओपनिंग नियर अबाउट क्लोजिंग प्राइस किंवा या तर 50% च्या 50% खाली एवढ्या झोन मध्ये ओपन झाला तरच एंट्री. क्लिअर? येस सर. Yes, sir. ओके. आज दोन स्टॉक हे पुढचे ते ऑब्झर्वेशन साठी असतील. फर्स्ट आहे एल टीम. काय ट्रेंड, काय पॅटर्न दिसतोय आणि का ऑब्झर्वेशनला घेतोय, रिझन सांगा तुम्हीच मला. Uptrend. Uptrend आहे. ऑब्झर्वेशन याच्यासाठी सर तो गॅन लेवल गॅन लेवलच्या जवळ आहे. अगदी जवळ आहे. राईट. एक्झॅक्टली. कारण ऑब्झर्वेशन तिथे पण तिथून चांगलं आहे return पण तुमचं. होऊ राईट. शकतो. हो Return होऊ एक्झॅक्टली. शकतो. नियर टू गॅन Reverse. लेवल. राईट. नियर टू गॅन लेवल आहे तो. अगदी जवळ आहे. राईट. म्हणून हा असणार ऑब्झर्वेशन साठी. नेक्स्ट स्टॉक आहे मारुती. काय ट्रेंड, काय पॅटर्न आणि का ऑब्झर्वेशन साठी? हँगिंग मॅन झालाय सर. हँगिंग मॅन कन्सिडर करू शकतो आपण. Yes. पण कन्सिडर करू शकतो. Engulfing पण होऊ कॅन्डल जर शकतो, बघायला दोन्ही गेली तर पण. मायनर ग्रीन आहे ती खूप. मायनर. हा. राईट. Minor आहे सर. Yes, sir. आणि ऑब्झर्वेशन का? ओलाटाईल स्टॉक आहे सर आणि गॅन लेवल राईट. आता बघितलं तर बायर्स खूप जास्ती दिसतं इथे तुम्हाला. Yes. इथं बायर्स जास्ती आहे. इथे गॅन्डलच ग्रीन झाली पूर्ण. बायर्स हा. सेम ब्रेक करायचा प्रयत्न केला पण बायर्सनी वरती घेऊन गेले. सेम कालचा दिवस पण तसाच गेला आणि आजचा दिवसाला पण बघितलं तर गॅन लेवलवर रिजेक्शन घेऊन तो वरतीच गेलेला आहे. बाहेर म्हणून असणार Yes. ऑब्झर्वेशन Yes, साठी. sir. Yes, sir. ओके. Yes, sir. तर आपली स्टडी झाली आहे खतम. तुमची जी स्टडीज आहे त्याचे स्टॉक्स तुम्ही सजेशन द्या. सर बीबीटीसी बघा. ओके. कोणता सर? बीबीटीसी. बीबीटीसी. ओके. फर्स्ट स्टॉक दिलेला सरांनी बीबीटीसी. ट्रेंड कसा आहे यामध्ये? ट्रेंड आहे. अप ट्रेंड आहे. बायर्स हेवी आहेत यामध्ये जास्ती. बायर. हो, हा. buyers जास्त. बघा, इथं बायर जास्ती, इथे रिजेक्शन मिळाली. चला छोटीशी कॅन्डल आहे. परवाची कॅन्डल जास्ती बायर्स, कालची कॅन्डल जास्ती बायर्स आणि आज एक स्मॉल करेक्शन आलेलं आहे फक्त. तर यामध्ये आपण कन्सिडर करू शकतो ज्यांनी ह्या सिनेरिओला इथं बाईंग केलेली आहे त्यांनी इथं प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे म्हणून. हो. राईट.
प्रॉफिट बुकिंग का केलं असेल त्यांनी? इथे रेजिस्टन्स दिसतोय तुम्हाला, एक सेकंड. येस सर, रेजिस्टन्स घेऊन रेजिस्टन्सच आहे तिथे. राईट, रेजिस्टन्स मुळे त्यांनी केली आहे प्रॉफिट बुकिंग. हे बघा, हा रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स Yes, ब्रेक sir. करू नाही शकला, त्यामुळे त्यांनी प्रॉफिट बुकिंग केली, म्हणून तो पॅटर्न तयार झालेला आहे सर. क्लिअर? का Yes, कन्सिडर नाही Yes, करते आपण? ओके, तुम्हाला म्यूट करतो. तुमचे स्टॉक्स वन बाय वन ऍड करू आपण. एक सेकंड. तर मला तो 50%चा क्रायटेरिया सांगा ना सर एक वेळेस. चालेल ना सर, आता पुढचा स्टॉक आला ना त्यामध्ये एक्सप्लेन हा करतो सर, मी हा मला तुम्हाला. त्याच्यात थोडंसं कन्फ्युजन आहे. चालेल ना, काहीच प्रॉब्लेम नाही सर. किशोर सर, एशियन पेंट्सची अपॉर्च्युनिटी नाही मेन्शन केली तुम्ही. येस सर. ग्लेनमार्क लाईफ एक्स. अविनाश सर, चोलामंडल कोणता आहे तुमचा? चोलामंडल फायनान्स आहे का? हो सर. ओके. ओके, तर सगळ्यांचे स्टॉक्स ऍड करून झालेले आहेत. आपण एक एक स्टॉक कडे जाऊया. स्टॉक ना ज्ञान पॅटर्न कसा लावायचा? गिरीश सर, ज्ञान पॅटर्न म्हणजे मला नाही समजलं. ज्ञान लेवल्स बद्दल बोलायचं आहे का तुम्हाला? काय सर? ज्ञान लेवल बद्दल बोलायचं आहे का तुम्हाला? नाही सर, मला ज्ञान लेवल बद्दल नाही. ते आपण जे 50%ची कॅन्डल ओपन म्हणतो ना सर हा हा एंट्रीसाठी, हा 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 त्याच्याबद्दल थोडंसं कन्फ्युजन आहे सर मला. चालेल, एक्सप्लेन करतो सर. ओके ओके. ठीक आहे. तर फर्स्ट स्टॉक जो आहे सजेशन मधला तो आहे जय जय कॉर्प. क्रॉप. काय पॅटर्न दिसतोय? इथं आहे सर बेरी शेंगल फिन. टॉप ट्रेंड आहे, बेरी बेरी शंगल शेंगल फिन. ओके, इथे गॅप्स तयार झालेले आहेत, राईट? गॅप आहे गॅप आहे पण पण. sir. गॅप आहे पण. ओके, ऑब्झर्वेशन, आज Yes, गॅप sir. फिलअप झालेला आहे तो प्रॉपर. म्हणजे Yes, जे sir. पुढे वरती ट्रॅव्हल करण्याचे चान्सेस आहेत, राईट? येस Yes, येस. sir. ओके, ऑब्झर्वेशन साठी कन्सिडर करू शकतो आपण. हा स्टॉक छोटा पण आहे खूप, आणि जर एसएल Yes, sir. बघायला गेलं तर एसएल खूप मोठा होणार आहे याचा. एसएल खूप मोठा आहे, पोझिशन पण 4% राहण्याचे चान्सेस. कन्सिडरेबलच नाहीये. नाही नाही. Yes, sir. ओके, येस सर. Yes, sir. नेक्स्ट स्टॉक आहे कल्याण ज्वेलर्स. ट्रेंड आहे, अप Yes, sir. ट्रेंड आहे. पॅटर्न आहे, ट्रेंड आहे सर. मीन्स कन्सिडर बेरी करू शेंगल शकतो फिन. आपण याला. एसएल बेरी शेंगल फिन. प्रिव्हियस कॅन्डलचा हाय बघितलं तर नियर अबाउट 3.5%चा एसएल 3% होतंय. आहे. ज्ञान लेवल आहे का यामध्ये कोणती? असल्यावर ज्ञान लेवल चेक स्टॉक करू आपण. खूप छोटा आहे सर. स्टॉक छोटा आहे आणि एसएल खूप मोठा आहे. ऑब्झर्व करू शकता एसएल खूप प्रॉपरली याला. मोठा ओके, आहे. येस सर.
मासडॉक माझं ट्रेंड आहे का यामध्ये प्रॉपर? नाहीये सर. प्रॉपर ट्रेंड नाही आहे सर. नाहीये. नाहीये राईट. सर. ट्रेंड नाही आहे सर. कारण की साइडवेज घेऊन एकच कॅन्डल मोठी क्लिअर क्रिएट झाली होती. राईट सर. हम्म. एशियन पेंट्स मध्ये अप ट्रेंड आहे. नाहीये, ट्रेंड नाहीये ना अप सर. ट्रेंड आहे. ट्रेंड पॅटर्न नाही सर. पॅटर्न हे नाहीये बघा, सर. पॅटर्न पॅटर्न नाही आहे सर. कॅन्डल ट्रेंड वरती आहे. ग्रीन रेड कॅन्डल. ट्रेंड आहे. ओके. पॅटर्न नाही नाही. आहे. येस. ओके. ओके. नेक्स्ट आरती इंडस्ट्रीज. ट्रेंड डिस्टर्ब आहे सर. इथे ट्रेंड डिस्टर्ब दिसतोय. शॉर्ट सेलिंग छोटीशी आहे. येस सर. हा सर. इनडिसिजन कॅन्डल होते इथे आणि नेक्स्ट कॅन्डल फक्त एकच Trend म्हणजे disturb. कन्सिडर करायला गेलं इथे इनडिसिजन कॅन्डल झाली आपली. राईट. येस. दोनच कॅन्डलचा ट्रेंड आहे. राईट. येस सर. ओके. ग्लेनमार्क ट्रेंड आहे, पॅटर्न आहे या मध्ये. नाही सर. ओके. नाही. पॅटर्न नाहीये सर. युपीएल काय सिनेरिओ दिसतो आहे? नाहीये सर. पॅटर्न नाही. नाहीये. नाही साइडवेज आहे सर. काहीच नाही आहे. ओके. सेम चोलामंडल Sideways. आहे. Sideways. नाहीये सर. Sideways. साईडवेज आहे सर. जर तुम्ही असे साइडवेज वाले स्टॉक देते म्हणजे अभ्यास कमी पडतो. एकदा बघा, प्रॉपर अभ्यास करा सर. ओके. ज्यांनी पण रिकमेंडेशन No. दिले त्यांच्यासाठी आहे ट्रेंड No पॅटर्न trend. प्रॉपर. नाहीये सर. नाहीये No सर. trend. नाहीये राईट. सर. सेम बायोकॉन काय सिनेरिओ आहे? No trend. नाहीये सर. No नो trend. ट्रेंड. ओके. आपण नाहीये सर. Trend. नाहीये सर. पॅटर्न नाहीये. पॅटर्न नाही. पॅटर्न नाहीये. बजाज ऑटो आहे पॅटर्न. नाही सर. नाही. नाही सर. नाही आहे सर. बालकृष्ण मध्ये पण नाहीये. ओके. दॅट मीन्स की स्टॉक संपलेले आहेत तुमचे. कोणाचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही हँड रेस करू शकता. आपण 1 बाय 1 जाऊया. सर विप्रो राहिला. हो, विप्रो राहिला. एक सेकंड. आहे विप्रो मध्ये प्रॉपर. नाही सर. नाही आहे सर. ट्रेंड स्ट्रॉंग नाहीये. नाही आहे. राईट. नाहीये सर. प्रिव्हियस जो ब्रेकआउट आला त्यामध्ये डेली मध्ये त्याच्यानंतर Breakout. त्यांनी फक्त ब्रेकआउट झालेला आहे. रिटेस्ट प्रॉपर बाकी आहे त्यामुळे तो खाली येऊ शकतो. पहिली गोष्ट कन्सिडर sir. करणार नाही आपण याला. क्लिअर. येस सर. ओके. अक्षय सर बोलू Investment शकता stock तुम्ही. आहे. आपण जाऊ पुढे क्वेश्चन आन्सर सेशन कडे. सर एक वोल्टच राहिलाय. उलटाच बाकी आहे. थांबा एक सेकंड. आय थिंक आहे वाटतं खाली. झाला Voltas तर झालाय झालेला वोल्टास आहे सर. ना वोल्टास सर. घेतलेला आहे ना Voltas सर. खाली. वोल्टास तर आपण घेतलेला आहे ना. ओके. रिकमेंडेडच आहे आपल्याकडून. चेक केला आपण स्टार्टिंगलाच. हॅलो. स्टॉप लॉस ट्रेडिंग. सुषमा मॅम एक्सप्लेन करतो ट्रेलिंग. थोड्या वेळ द्या. हँड रेस करू शकता तुम्ही. आपण 1 बाय 1 पुढे जाऊया. अक्षय सर Hello. बोलू शकता तुम्ही. हा सर मला ते इंडिया विक्स काय आहे नेमकं ते विचारायचं होतं. इंडिया विक्स म्हणजे इंडिया व्होलॅटिलिटी इंडेक्स आहे सर. म्हणजे मार्केटमध्ये किती व्होलॅटिलिटी राहणार आहे. इंडिया विक्स जेवढा जास्ती तेवढी व्होलॅटिलिटी जास्ती. सेकंड, जर तुम्ही ऑप्शन मध्ये बाईंग सेलिंग करत असाल तर हा. ऑप्शन मध्ये जो प्रीमियम आहे ना तो सुद्धा हा. इंडिया विक्स वर डिपेंड असतो. इंडिया विक्स जेवढा जास्ती म्हणजे व्हॉलेटिलिटी जास्ती आहे फर्स्टली. दुसरी हा. गोष्ट की प्रीमियम जास्ती मिळणार आहे तुम्हाला. प्रीमियमची जी व्हॅल्यू हा. आहे ना, आता जर इंडिया विक्स लो होता काही महिन्यांआधी, बरोबर 9, हा. 10, 11च्या रेंज मध्ये होता. त्या टायमिंगला हा. तुम्हाला एटीएमचा प्रीमियम कितीला भेटायचा? 200-250च्या आसपास. राईट. हा. सेकंड, जर जेव्हा इंडिया विक्स वाढणार त्या टायमिंगला ऑप्शनचे प्रीमियम इन्क्रीज होणार. ओके. राईट. प्रीमियम इन्क्रीज झाल्यामुळे काय होणार? बायर्सला पहिली गोष्ट ओटीएम मध्ये जाणार. बायर पैसे हो. कमी आहे ना बायर्सकडे एंट्री करायला. बरोबर. हा. मग त्या टायमिंगला फायदा कोणाचा होणार? सेलर लोकांचा होणार. कारण की त्यांना प्रीमियम जास्ती मिळणार खायला. बरोबर. बरोबर. जर हा. एखाद्याने 200, 250, 300ची गोष्ट विकलेली आहे आणि ती हा. एक्सपायरीला 0 होणार आहे तर मग त्याला हा. प्रीमियम जास्ती मिळणार ना. बरोबर. आणि व्हॉलेटिलिटीमुळे काय होणार? लवकर प्रीमियम डिके होणार. हो हो. क्लिअर झालं इंडिया विक्स काय आणि काय त्याचा यूज आहे? हो सर. ओके. यस पवन सर बोलू शकता. सर नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार. आज थोडं कॉन्फिडन्स थोडा डाऊन होता पण तरी एंट्री घेतली. काय झालं सर कॉन्फिडन्स डाऊन व्हायला? थोडं ते आहे ना सर आपलं काय म्हणतात टोरेंट फार्मा मध्ये हा हा. म्हणजे अपडाऊन जास्त होत होता ना तो. त्याच्यामुळे हा हा थोडंसं हा परंतु एंट्री घेतली मग वेट केला म्हणा हा. तो प्रॉफिट हम्म. झाला.
व्हेरी हे गुड. विचारायचं होतं सर, जसं प्री मार्केट मध्ये जेव्हा आपण चेक करतो ना, तर आपलं जे निफ्टीला पण आपण बघतो, बरोबर. तर निफ्टीचा जो सिनेरिओ चालू होऊन जातो त्याच्यामध्ये गॅप अप गॅप डाऊन, तर याचा बरोबर. इम्पॅक्ट आपल्या स्टॉकवर होतो का? हो सर, होतो ना, नक्की. बघा, निफ्टी काय आहे माहिती ना तुम्हाला? एव्हरेज ऑफ हा 50 स्टॉक्स. इंडेक्स ऍव्हरेज. हा सर, हा सर. एव्हरेज ऑफ 50 स्टॉक्स. जर 50 स्टॉक पैकी समजा 30 स्टॉक गॅप अप उघडत आहे, म्हणजे हा काय सर. की त्यांच्यामध्ये तर बाईंग त्याचं हेवी झालेली प्रिव्हियस डेला, निफ्टी ऑटोमॅटिक बिलकुल गॅप अप सर. उघडणार. सेम उलटा ओके ओके सिनेरिओ, सर. प्रिव्हियसली हा सेलिंग सर, हा. झालेली आहे तर इकडे पण सेलिंग दिसणार गॅप डाऊनची. बिलकुल बिलकुल सर. दुसरी गोष्ट की मेजर इम्पॅक्ट इंडेक्स आहे, जर मार्केट ज्या साईडला चाललंय त्या साईडला स्टॉक्स जाणारच. हा सर. ओके. हा सर. तर मग त्याच्यामुळे थोडाफार इम्पॅक्ट पडतो, चांगला इम्पॅक्ट पडतो, बऱ्यापैकी इम्पॅक्ट पडतो त्याचा. हा का? हो. आणि सर ते विकली टाइम फ्रेमचं आणि वन डेच्या टाइम फ्रेमचं जसं एक दोन सेशन मध्ये मॅडमने पण एक्सप्लेन केलेलं आहे, ते कळलं नाही मला. ते जसं आता ते आहे बा, बायर जास्त. हा सर. दाखवतो एक मिनिट. ओके, आता ही डेली टाइम फ्रेम बघतो आपण टोरंट फार्माची. त्याला हा सर. निफ्टीवर चेक करू, डायरेक्ट निफ्टीवर, म्हणजे तुमचं निफ्टीचं डाऊट बी क्लिअर होऊन जाईल आणि रेग्युलर डाऊट बी क्लिअर होऊन जाईल. निफ्टी ओके. कॉन्स्टंट गॅप अप मध्ये, बरोबर. हा सर. हा सर. ओके, डेलीवर दिसतंय तुम्हाला. हे आपण याला हा 1 सर. वीकवर. हा सर. 1 वीक आधी जर कन्सिडर केलं तर निफ्टीमध्ये काय सिनेरिओ दिसत होता? सेलिंग. बायर सिलिंगचा. इथे सेलिंग सेलिंग दिसत होती, पॅटर्न बनतोय ना इथं. इथे. हा सर. हा हा. गॅप्स आहेत, गॅप्स आहेत, नाही हो. म्हणत नाही मी, गॅप्स आहेत. पण इथे पॅटर्न क्रिएट होत होता आपला सेलिंगचा. हा सर. राईट. निफ्टी सेलिंगला होती, म्हणजे लास्ट वीक मध्ये प्रॉपर बायर येस सेव्हिस सर. आले आणि वरती घेऊन गेले तिला, बरोबर. येस सर. तर येस विकली सर. मध्ये काय कळतं तुम्हाला? लॉंग टर्म व्ह्यू काय तुमचा, म्हणजे इन शॉर्ट आपण विकलीचे स्टॉक्स का बघतो होल्डिंगला, की हप्त्याचा हा. व्ह्यू बघतोय आपण. 1-2 दिवसांनी त्याला काही फरक पडणार नाहीये. राईट. बरोबर आहे सर. हप्त्यामध्ये आपण सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करणार आहे, हो. म्हणजे जे आपल्याला चेक करायचं ते विकली टाइम फ्रेमवर काय होतं, ब्रॉडर व्ह्यू भेटतो. आणि जेवढ्या ब्रॉडर टाइम फ्रेम मध्ये येस जाणार सर. ना, तेवढा ऍक्युरेट व्ह्यू मिळतो तुम्हाला. हा सर. क्लिअर. अच्छा सर. त्यामुळे आपण विकली बी बघतो, डेली बी बघतो. आता भरपूर स्टॉक्स असे असतात बिलकुल. ज्यामध्ये आपल्याला विकली मध्ये सेलिंग दिसते. त्या केसमध्ये आता हे बघा, इथे जर बघायला गेलं तर वोल्टास विकली मध्ये बाईंगला आहे. राईट. येस सर. वोल्टासची ब्रेकआउट चालू आहे इथे जर बघायला गेलं तर आपण गॅन येस सर. लेवलचं ब्रेकआउट करतोय विकली टाइम फ्रेमवर. पण ट्रेंड येस आहे सर. का? एकाच वीक मध्ये जास्ती हेवी बाईंग आली इथे, आपल्याला क्लिअर होतंय. येस. येस आणि सर. इथे जर बघायला गेलं तर आपला रेजिस्टन्स होता प्रिव्हियस, येस सर. बरोबर. म्हणजे रेजिस्टन्सचं ब्रेकआउट केलं या कॅन्डलने, म्हणून ही कॅन्डल येस मोठी सर. बनली. राईट. येस सर. असंच येस आपण सर. विकलीवर ऑब्झर्वेशन करतो सर. येस सर. ओके, ओके. थँक्यू सर. वेलकम पवन सर. अजून कोणाचे काय डाऊट्स? सर माझा आहे सर तो यस किशोर 50%. सर बोला. हा 50%. एक सेकंड. हा स्टॉक घेतोय आपण वोल्टास एक्झाम्पल साठी. हा ओके, ठीक आहे सर. ओके ओके. स्क्रीन प्रॉपर विजिबल होती तुम्हाला? येस सर. येस सर. ओके. आपण शॉर्ट सेल कितीला करणार आहे याला? शॉर्ट सेल करणार आहे सर 971.55. 971.55 ला शॉर्ट सेल करणार आहे. येस. तर ही आहे आपली शॉर्ट सेलची लेवल. ओके. क्लिअर. जे आपली क्लोजिंग प्राइस. क्लोजिंग प्राइस 971.55 येस. डॉट घेऊया. ओके ओके. क्लिअर. येस राईट. आता फर्स्टली ह्या कॅन्डलचा 50% जर बघायला गेलं तर किती येतोय? नियर अबाउट इथे येतोय येस 980 च्या राईट. आसपास. 980च्या आसपास. ठीक आहे. 980 ला समजा आपण इथे एक्झाम्पलला लाईन प्लॉट केली. क्लिअर. येस राईट. येस. 50% वरती कॅन्डल आहे, 50% खाली कॅन्डल आहे, बरोबर. येस येस. येस राईट. आता 50%चा क्रायटेरिया काय सांगतो आपल्याला, की आपल्याला ओपनिंग कुठे पाहिजे? 981. 981. ती आपली क्लोजिंग प्राइस. ह्या येस. रेंज मध्येच आपल्याला हवी आपली ओपनिंग. ओपनिंग राईट. आता हे रेंज मध्ये का हवी? का सेलिंग कंटिन्यू होती हे आपल्याला कधी कळणार आहे? जेव्हा तो प्रिव्हियस 50%च्या खालीच आहे. जर तो येस इथे राईट. कुठे ओपन झाला, म्हणजे काय बायर्स ऍक्टिव्ह आहे या स्टॉक मध्ये, तो वरती निघून येस. जाईल. मग त्या वरती केसमध्ये राईट. आपण एंट्री करणार का? नाही नाही. म्हणजे समजा आता समजा इथे कुठे ओपन झाला 970च्या आसपास कुठेतरी ओपन, 975, 972 ला ओपन झाला, एंट्री प्राइसच्या जवळ आहे. येस राईट. ओके, एंट्री प्राइसच्या जवळ आहे. खाली ओके. ट्रॅव्हल करायचे चान्सेस आहे. आपल्या येस. एंट्रीला आपण लावून ठेवणार, आपली एंट्री होणार, पुढे आपण टार्गेट आणि स्टॉप, सॉरी टार्गेट
अचीव्ह करणार किंवा पुढे ट्रेल करत जाणार जितके जास्ती पॉईंट भेटतील त्याच्यासाठी. क्लिअर? राईट राईट. ओके 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 सर. तर एक विचारायचं होतं, जसं जे ट्रेल आणि बफरचं ते जे कन्सेप्ट आहे ते मला कळाली. जेव्हा आपण टार्गेटला ट्रेल करतो ना सर, तेव्हा बरोबर. आपण जे अगोदर जे आपण असं ट्रेल करायला हवं काय, की जसं आपण अगोदर जे टार्गेट ठरवलेलं असते ते समोर ट्रेल केलं की तो आपला स्टॉप लॉस आहे तो तिथं आणून ठेवायचा, असंच ना? बरोबर 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 अगदी बरोबर पवन सर. म्हणजे कसं की हा सर. इथं आपली एंट्री झाली, आपला पहिला हा, सर. टार्गेट आला इथपर्यंत, बरोबर. येस सर. आपल्याला दिसतं एक मूव आहे ज्यामध्ये हा, ही सर. लेवल ब्रेक होण्याचे चान्सेस आहे, बरोबर. येस सर. म्हणजे येस, 1%च्या टार्गेटच्या आसपास आलो आपण. आपण काय हा करणार, सर. आपला जो नवीन टार्गेट आहे ना तो तिथून पुढे हा. सेट करणार. आता समजा एक्झाम्पल केलं आपण 952चं टार्गेट सेट केलं ना पुढचं. ओके. येस सर. आपला येस पहिला सर. टार्गेट काय होता 961चा. येस सर. ओके. तर येस सर. 961चा आपण शिफ्ट केला टार्गेट 952ला. म्हणजे आपण येस आपला सर. टार्गेट वाढवला, बरोबर. येस सर. येस सर. आणि आपला जो स्टॉप लॉस आहे तो पण आपण पुढे शिफ्ट करणार. आता समजा येस सर. ती कॅन्डल जी आहे तिने इथे ब्रेकआउट देऊन टाकलं, राईट. येस सर. आता इथे कॅन्डलची तुमची काय आहे, ओपनिंग आहे, इथे कॅन्डलची क्लोजिंग आहे, रेड कॅन्डल बनेल ना ब्रेकआउटला खाली, येस सर. राईट. तो ओपनिंगला तुम्ही येस आणून ठेवू शकता. म्हणजे जो तुमचा सर. टार्गेट आहे पूर्ण सर. जरी रिव्हर्स झाला तरी तुम्ही हा. तुमच्या इथं एक्झिट होणार आहे. म्हणजे तुमचा स्टॉप लॉस येस सर. कुठे येईल, इथे येणार तुमचा एसएल. ओपनिंगला. येस सर. आणि तुमचं टार्गेट पुढे जेवढं वाढवता येईल तेवढं ट्रेल करायचं. सिम्पल आहे सर. येस सर. येस सर. येस सर. बफर ओके. क्लिअर, थँक्यू सर. टार्गेट कराल, ट्रेलिंग क्लिअर, बरोबर. थँक्यू. थँक्यू सर. ओके पवन सर. यस ऋतुजा मॅम बोलू शकता. हॅलो यस मॅम बोला. सर, मी माझे एकदा गाण लेवल्स मला चेक करायचे आहेत की गोदरेज प्रॉपर्टीचा ओपन करा ना जरा. एक मिनिट मॅम. ओके, ओपन केला. आता त्याची क्लोजिंग जी आहे ती 1996.75 आहे, बरोबर. तर ते फिनॅन्थ्रोपिस्ट ऍप मध्ये टाकल्यानंतर नेक्स्ट ऑर्बिट आणि करंट ऑर्बिट दाखवतं. बरोबर. तर 1937 हे करंट ऑर्बिट आहे आणि 2117 हे नेक्स्ट ऑर्बिट आहे. तर ह्याच लाईन्स असतात ना त्या? हो हो, ह्याच लाईन्स असतात मॅम. हे बघा ऍप मध्ये तुम्हाला रेड आणि ग्रीन मध्ये दोन इंडिकेशन दिसत आहे. करेक्ट. रेड मध्ये 180 आणि 0 आणि 360 तुम्हाला दिसत आहे ग्रीन मध्ये, बरोबर. करेक्ट. हा, तर मग ह्याच लाईन्स असतात आपल्या, ह्या दुसरं काहीच वेगळं नाही. हा, कारण की मला तेच, कारण की दर दिवशी कॅन्डलची क्लोजिंग वेगवेगळी असेल तर ह्या गाण लेवल चेंज होऊ शकतात की सेमच असणार? सेम असणार मॅम. आता तुम्ही ना ह्या रेंज मधला कोणता पण स्टॉक घ्या. ओके. ओके. 1900-2000च्या रेंज मधला कोणताही स्टॉक घ्या, त्याची क्लोजिंग प्राइस टाका, तुम्हाला ह्याच गॅन लेवल येणार आहे. गॅन लेवल ह्या फिक्स आहे, आपली प्राइस त्याच्या अवतीभोवती फिरणार आहे. आणि त्याच्यावरून आपण डिसिजन घेणार आहे की आपल्याला एंट्री कशी घ्यायची, कधी घ्यायची आणि रिजेक्शन काय येतोय. क्लिअर. आणि मग तुम्ही काय जे तुम्ही दाखवतात चार्ट, तर त्याच्यामध्ये 4 असतात, तर ते ग्रीन रेड असे पूर्ण मिळून 4 गाण लेवल्स असतात ना? हो हो. आता जर निफ्टीचं बघायला गेलं नाही, बघा निफ्टी आपण इथे ओपन करू. आता निफ्टी किती मोठा इंडेक्स आहे, त्याची क्लोजिंग प्राइस येते 5 आकडी येते, बरोबर. हा, राईट. हा, तर मग त्याच्यामुळे या सगळ्या कॅन लेवल्स आपण प्लॉट केल्या, नियर अबाउट जे येत आहेत ना त्या प्लॉट केलेल्या आहेत आपण. त्याच्यामुळे इथे 4 दिसत आहेत. आणि मधल्या ज्या एकदम लेवल्स नॉर्मल. असतात ना मायनर लेवल्स, त्या हा. तुम्ही टार्गेट साठी युज करू शकता. पहिला टार्गेट आला, माझी पहिली मायनर लेवल आली. दुसरा टार्गेट ओके. माझा, दुसरी मायनर लेवल आली. असं तुम्ही राईट. कन्सिडर करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि जे स्टॉक करेक्ट. छोटे आहेत खूप, जसे 200-300च्या रेंज मध्ये, त्यामध्ये हा, मेजर लेवल आहे त्या तुमच्या लांब लांब येणार आहे, बरोबर. करेक्ट. मग ज्या मायनर लेवल त्यावर आपण डिसिजन घेणार की रिजेक्शन घेतोय बरोबर. का, सपोर्ट घेतोय हा. का, राईट. ओके. क्लिअर मॅम. ठीक आहे. ठीक आहे. ओके, थँक्यू सो मच सर. वेलकम. यस गिरीश सर, काय म्हणता तुम्ही, ऍट टाइम ऑफ टार्गेट एनी स्टॉप लॉस लावू शकतो का, म्हणजे मला नाही समजलं सर. सर ऍट अ टाइम आपण स्टॉप हा, लॉस आणि टार्गेट लावू शकतो दोन्ही? हो हो, स्टॉक मध्ये दोन्ही लावू शकतो ना सर, ऑप्शन मध्ये नाही लावू शकत फक्त. ऑप्शन मध्ये नाही म्हणजे कुठल्या पण ऍप वरती? कुठल्या पण ऍप वरती. म्हणजे जर समजा मी एखादा स्टॉक बाय केला, म्हणजे आता आपण इंट्राडे करत असेल तर जस्ट बाय केला, बरोबर. ऑप्शन त्याच्यामध्ये ऑप्शन केलं तर म्हणता का फक्त बाईंगला म्हणता तुम्ही? नाही नाही नाही, इक्विटी मध्ये, कॅश सेगमेंट मध्ये जर ओके. तुम्ही पर्टिक्युलर स्टॉक क्वांटिटी घेऊन बाय करताय ना, तर ओके. तुम्ही एसएल आणि टार्गेट दोन्ही लावू शकता. एक्झाम्पल की तुम्ही आता समजा आयशर मोटर्स आहे, बरोबर. आयशर मोटर समजा आहे ऑप्शनला, बरोबर. आयशर मोटरचा तुम्ही ऑप्शन बाय केला,
तर ऑप्शन बाय केल्यामुळे तुम्हाला फक्त एसएल किंवा टार्गेट या दोन्हीपैकी एकच लावता येईल. दोन्ही एकत्र नाही लावता येणार. ओके, म्हणजे ऑप्शन मध्ये फक्त एकच काहीतरी लावू शकतो. एकच एकच एकच. ओके, आणि इक्विटी जर आपण काही क्वांटिटी मध्ये इक्विटी बाय मध्ये करत दोन्ही असू लावू शकतो. बरोबर, क्वांटिटी आपल्या हातात असते, त्यासाठी टार्गेट आपल्या हातात आहे. ओके, म्हणजे ते दोन्ही आपण ट्रेल करू शकतो. हो 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 हो. आणि जेव्हा ओके ऑप्शन मध्ये करताय त्या टायमिंगला तुम्हाला जो तुमचा एसएल लावेल तोच पुढे पुढे ढकलत राहणे, ट्रेल करत राहणे. ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. ओके, हो चालेल. ओके. स्वप्ना मॅम हॅलो छान एक्सप्लेन केलं तुमचं, थँक्यू मॅम. येस सर बोला. सर, एक विचारायचं होतं थोडंसं येस येस बोला सर. की जसं आता आम्ही तर ऑक्टोबरचेच बॅचचे आहोत. आता सर्व ओके. म्हणजे नवीन स्टुडंट आहात, काही एक्सपिरियन्स होल्डर असतील जे राईट. आता सध्या ते ऑप्शन वगैरेची चर्चा करतात ना, ते तर आम्हाला काही राईट. अजून काही कळत नाही. आता सरांनी मधात कोण्यातरी सरांनी क्वेश्चन केला होता, ते काय होतं हा तर हा ते हा अजून आणि जे सरांनी आम्हाला जे रेकॉर्डिंगचे 2 व्हिडिओ दिले ते तर मी बघितले, ओके. पण ते काही म्हणजे असं सर्व वरूनच गेलं ते डोक्याच्या. तर म्हणजे अजून ओके. आम्हाला मग नंतर हे सर्व भेटेल ना. समजा आता सध्या तर आमचं इक्विटीचाच फोकस आहे की याच्यातच बरोबर आपल्याला पहिले अगोदर ही युद्ध लढायचं अगोदर. बरोबर. तर ते नंतर समजा ते नंतरच होईल ना आमच्याकडून, म्हणजे हो करून हो हो घेतलं हो, जाईल ना. नक्की होईल नक्की होईल सर, काही चिंता नका करू, नक्की होईल. ओके. तेच म्हटलं सर. ते कसं म्हणजे आपण सध्या तरी हळूहळू गेलो ना तर मग सगळं हा ना, सध्या व्यवस्थित तरी जाईल. फोकस आपला हाच राहील ना इक्विटीचा हा सर. हा हा, इक्विटी या इक्विटी. हे सेगमेंट. बघा, तुम्ही जे हा इक्विटीत सर. करणार आहे ना तेच तुम्हाला हा पुढे सर. ऑप्शन मध्ये करायचंय. राईट. हो. फक्त नाही, थोडीशी ते 1-2 कन्सेप्ट मायनर थोडस चेंज. हा ते कन्सेप्ट थोडेसे ते काय आहे ना, एवढं इंडेक्स आणि हा ते हा हा सगळं हा. कॉल पीट वगैरे ते थोडं सगळं खिचडीचं, म्हणून मी तसं नाही नाही आज नाही नाही, काहीच सरांसोबत प्रॉब्लेम पण नाही. बोललो, सुमित हा हा. सरांसोबत, तर ते पण ओके. बोलले सर सध्या आपला फोकस एकच चालू ठेवायचा, इक्विटी इक्विटी कॅश सेगमेंट कॅश इक्विटी. सेगमेंट. ओके, थँक्यू सर. ओके पवन सर, झालेत सगळ्यांचे डाऊट्स? येस सर. ओके. हॅलो येस अविनाश सर बोला. सर, ते ओएनजीसी स्टॉक गॅप अप, ओके. जास्त गॅप अप झाल्यामुळे रिव्हर्स झाला असेल का तो, हो खाली हो आलं सर, नसेल एक का? सेकंड आपण चेक करूया. हे बघा, फर्स्टली आपण ओएनजीसी मध्ये काय सांगितलं होतं का स्टॉक छोटा आहे. राईट. एंट्री मिळेल, एक्झिट प्रॉपर मिळणार नाही. बरोबर. दुसरी गोष्ट का तो गॅप अप ओपन झाला, आपल्या क्रायटेरियामध्ये राहिलाच नाही तो मग. राईट. तुमची होती का सर याच्यात एंट्री? हो सर, एंट्री झाली आणि डायरेक्ट पुढे परत फिरला तो. परत फिरला. राईट सर. म्हणजे जास्त गॅप अप झाला का सर तो? जास्त म्हणजे 50% जर कन्सिडर करायला गेला ना सर, तर 50% तर खालीचे अजून, पण रिव्हर्स झालाय तो. क्लिअर. आणि जर एंट्री प्राइस आपली बघितली ती किती होती, 205.55, आणि 205. त्यांनी लो दिलाय 205.35चा. तर छोट्या स्टॉकचा हाच सीन होतो सर जास्ती, की एंट्री होते प्रॉपर ना, प्रॉपर एसएल येतो ना, लवकर टार्गेट येतं, पोझिशन अडकून जाते. हा, सेम झालं सर तसं. राईट राईट राईट. ठीक आहे सर, थँक्यू. वेलकम सर. यस राजेश सर बोलू शकता. हा सर, माझी पण ती एक अडचण झाली सर, बजाज फायनान्स आणि ब्रिटानिया मध्ये मी माझे ट्रेड केलेत, पण ओके. माहित नाही काय चुकलं तर प्रॉफिटच्या ऐवजी लॉस जास्त झाला सर माझा. हा तर मी आता हे बघा, तुम्हाला स्क्रीन ब्रिटानिया सर. जर बघितला ना आपण, तर फर्स्टली त्यांनी ओपनिंग आपल्या रेंज मध्ये दिली आणि पहिल्या 15 मिनिटातच त्यांनी टार्गेट दिला. आता टार्गेट जर बघायला गेलं, आपला टार्गेट कितीचा होता, 51.85चा गॅन लेवलचं. बरोबर. येस त्यांनी लो सर. कितीचं दिलेलं आहे, 5176.75चं, म्हणजे 1-1.5 रुपयावरून आपलं टार्गेट राहिला. राईट. येस सर. ओके. त्याच्यानंतर त्यांनी इथे गॅन लेवलच्या रेंज मध्ये येऊन बाउन्स बॅक घेऊन वरती निघून गेला तो. आता इथे गॅन लेवलला रिजेक्शन घेतलेलं आहे ग्रीन कॅन्डलनी प्रिव्हियसली एक्झाम्पल म्हणून, पण डॉट इथं गॅन लेवलला टच झालाय का? म्हणजे एक्झॅक्टली असं नाही का ती प्राइस आहे ना तिलाच टप्पा घेईल, तेवढ्या रेंज मध्ये कुठेही घेऊ शकतो ना. त्यामुळे आपण काय सांगतो, गॅन लेवलच्या जवळ समजा 84-85 तर ची ती लेवल आहे. गॅप लेवल कशी मार्क केली पण त्याला? नॉर्मल सर, जशी प्राइस एंट्री करायची गॅन कॅल्क्युलेटर मध्ये, प्राइस येते त्यानुसार गॅन लेवल लावायची. म्हणजे प्रत्येक स्टॉप गॅन कॅल्क्युलेटरला टाकून मग त्याच्यानुसार परत तो टाकायचा बरोबर असं? बरोबर बरोबर. तसंच मागे कोणीतरी क्वेश्चन पण केला होता की मी खूप जास्ती स्टॉक बसतो, तर त्यामध्ये कसं आपण सगळ्या याच्यात गॅन लेवल लावायची. त्यांना सोल्युशन पण मी दिला होता की तुम्ही तुमचा स्टडी करा, स्टडी नंतर 4-5 स्टॉक तुमचे निघणार आहे डेलीचे,
त्याच्यावरच प्रॉपर ज्ञान लेवल मार्क करा. राईट. आपल्या फिनोथेरपिस्ट ऍप मध्ये लावायचं ना. हो 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 त्याच लेवलचेच आहे. ओके. आपण जे कोर्स येस मध्ये आणि शिकवलंय किंवा त्याच्या बाहेरचं आपण कुठेच जात नाही. येस आणि दुसरं सर माझं ऑब्झर्वेशन अजून एक होतं की 9:15 ते 9:30 मध्येच मोठी इव्हेंट असते. हो तर मी हो त्याच्या अगोदर म्हणजे लिमिट लावून त्याला स्टॉक करू शकतो का सर? म्हणजे जसं आपण रोज सजेस्ट करतात ते. ओके. तर त्या सिनेरिओ मध्ये काय होतं सर, व्हॉलेटिलिटी मध्ये ना, फ्लक्च्युएशन मध्ये आपली जी मार्केट व्हॅल्यू आलेली ना, तिलाच मोस्ट ऑफली ऑर्डर एक्झिक्यूट होऊन जाते. राईट. त्यामुळे आपण काय करतो, 9:15 वाजले की आपण लगेच ऑर्डर टाकतो. मग त्याच व्हॉलेटिलिटी मध्ये आपल्याला मूव्ह भेटतो, आपला जो डिझायर्ड टार्गेट आहे तो भेटतो, किंवा जर एसएल जाणार असेल तर त्या व्हॉलेटिलिटी मध्ये मोस्ट ऑफली निघून जातो. अच्छा ओके. अच्छा अच्छा. म्हणजे मीन्स तो खूप म्हणजे जास्ती व्होलेटाईल टाइम असतो, मार्केट उघडतच नुकतं, तर सगळेच येणार आहे ना ऑर्डर टाकला, तर आपण 9:15 का टाकतोय? हो व्हॉलेटिलिटीसाठी. हो आपल्यासारखे कोटी लोक आहे त्या टायमिंगला एंट्री घेणार आहे. राईट. बरं. त्याच्यामुळे तिथे व्हॉलेटिलिटी जास्ती असते. ओके ओके. आणि मग सर नंतर असं थोडं वॉच अँड वेट असं करण्यात काही अर्थ नसतो म्हणजे काही स्टॉकांना, जसं म्हणजे माझ्याने आज ती एक चुकी हा झाली. हा राईट राईट राईट. वेट आणि वॉच वॉच. अँड वेट मध्ये वेट अँड वॉच आपण करू शकतो. जर तुम्हाला ट्रेड नाही करायचं आहे ना, तर तुम्ही वेट अँड वॉच हा करा ना, प्रॉपरली करा. पण जर एंट्रीचा एकदा टाइम निघून गेला की मग घाई गडबडीत हा परत दुसऱ्यांदा आली एंट्री म्हणून आपण घेतली, त्यात मजा नाही सर. हा हा व्हॉलेटिलिटी निघून गेली, तुम्हाला जर 11 आणि 12 एंट्री भेटली जिथे मार्केट मोस्ट ऑफ साइडवेज राहतं ना, तुमचं टार्गेट हो येणार आहे ना, तुमचे एसएल येणार आहे, फक्त एंट्री होणार आहे नावाला. राईट. हो हो हो. क्लिअर. येस. या ओके. थँक्यू सर. वेलकम राजेश सर. इंट्राडे मध्ये स्टॉक स्टार्ट. अश्विनी मॅम, जसं मी आता सरांना सांगितलं त्याचप्रमाणे, की आपण जर आरामशीर एंट्री घ्यायचा विचार केला तर आरामशीर मुवमेंट राहत नाही मॅडम, आरामशीर. राईट. मुवमेंट जी राहते ती सकाळी सकाळी होऊन जाते, नंतर मग तुम्ही एंट्री घेऊन फायदा नाही ना, पोझिशन अटकते परत. ओके अश्विनी सर मॅम. जो तुम्ही आता जे बोलले ना, एक मिनिट, सॉरी सर, बोला. सर जो आता तुम्ही जे बोलले ना, जसं मार्केट मुवमेंटचा टायमिंग सर 9:15 ते किती पर्यंतचा असते सपोज? 9:15, 10, 11 पर्यंत चांगली बऱ्यापैकी मुवमेंट असते, त्यानंतर मोस्ट ऑफली अच्छा. साईडवेजच जातं. हा, राईट. त्याच्यानंतर मी ऑब्झर्वेशन करतो, तर ते मग नंतर तर काही उपयोग नाही होत नंतर त्या मग गोष्टीचा. तुम्हाला एंट्री प्रॉपर भेटत नाही, आणि भेटली तर मग हो तिचा सर. फायदा नसतो. राईट. मुवमेंट पण येत नाही ना मग सर, एंट्री मिळाल्यावर मुवमेंटच मग येत नाही. मुवमेंटच येत नाही. आणि आपण आणि बाईंग सर ते करतोय, आपल्याला जेवढी जास्ती मुवमेंट जितके लवकर भेटेल ना, तितके लवकर आपण मोकळे होतो. तुम्ही एंट्री बिलकुल टाकायची आणि सर. हा, दिवसभर त्याच एंट्रीसाठी थांबून राहायचं, ती टार्गेट बी देत नाही, एसएल बी देत नाही. त्याच्यामुळे आपल्याला बिलकुल एंट्री सर. प्रॉपर आपल्या टाइमात टाकायची, एक्झिट बी टाइमात करायचंय, काहीच प्रॉब्लेम नाही. बिलकुल सर. आणि सर ते आज पॉलिसी बाजारचा काय इश्यू होता सर? पॉलिसी बद्दल एक सेकंड सांगतो. हा, ते आज एंट्रीच नाही मिळाली त्याच्यामध्ये, म्हणजे एंट्री प्राइसला आला तो, म्हणजे जे हम्म. घ्यायची होती, पण ते आमची एंट्रीच नाही झाली हा, त्याच्यामध्ये, भरपूर पॉलिसी लोकांचे. बाजारचा, हा एक सेकंड एक सेकंड, काय झालं माहितीये का सर, जसं हा आता सर. स्टॉक्स आहेत, तर स्टॉक्स ऑब्झर्वेशन मध्ये असतात सेबीचे. राईट. तर अंडर येस सर्व्हिलन्स सर. म्हणजे काय, की तो स्टॉक मध्ये मुवमेंट होतीये ती अनप्रिडिक्टेबल आहे, जसं की किंवा काही फंडामेंटल्स असू शकतात जे सेबीच्या लक्षात आलेले आहे. त्यामुळे ते काय अच्छा करतात, काही स्टॉक्स ऑब्झर्वेशनला ठेवतात, की आम्ही अच्छा यांच्यावर स्क्रुनिटी चालवतोय, म्हणजे आम्ही त्यांची चेकिंग करतोय, तर त्याच्यामध्ये तुम्ही अच्छा ट्रेड करू नका, असं सेबीकडून रेग्युलेशन असतं. आणि तेच अच्छा ब्रोकर अच्छा फॉलो अच्छा करताना तो तुम्हाला पॉपअप येतो. ओके. तर आपण अच्छा जर इंट्राडे साठी अच्छा. करतोय आणि तर काहीच प्रॉब्लेम नाही, त्यालाच कंटिन्यू केलं ना, तुमची सेलिंगची असो बाईंगची असो ऑर्डर कम्प्लीट होऊन जाते सर. नाही, मी 2 वेळा केलं ट्राय, पण काही हा मिळालं हा. नाही, मग सोडून दिलं ते. अच्छा मग अच्छा. मी स्क्रीनशॉट काढून टाकला हा हा. ग्रुपला. किती झालं सर ऑर्डर ठीक, त्याच्यामध्ये थँक्यू आज? सर. काय सर? आपलं आता जे पॉलिसी बाजारमध्ये डायरेक्ट रिजेक्ट रिजेक्ट व्हायची ऑर्डर. हा हा हा. तेच ना सर, आणि सर्व्हिलन्स मध्ये असलं का होतं, तर सेम कधी कधी डिलिव्हरीला बी मागा प्रॉब्लेम यायचा बघा आपल्याला ऑर्डर टाकताना. तसंच व्हायचं. हो. तर कसं भरपूर स्टॉक्स आहेत, तर आपण जर एखादा स्टॉक मीन्स प्रॉब्लेम येतो म्हणून सोडला, तरी बाकीच्या मध्ये एंट्री घेऊ शकतो. कधी कधी हो, होतं की आज सारखा दिवस येतो आणि तोच स्टॉक चालून जातो, बाकीचे कमी चालतात. राईट. हो. बरोबर. ओके. ठीक. ओके सर. ओके. लाईक अडानी, यस स्वप्ना मॅम, लाईक अडानी ग्रुप. अश्विनी मॅम, मला इंट्राडे जमणार ना सर? नक्कीच जमेन ना मॅम, का बरं नाही जमणार?
जर तुम्ही अभ्यास करताय, प्रॉपर एंट्री एक्झिट करताय, का नाही जमणार तुम्हाला? ज्योती मॅम ट्रेडिंग गॅंग लेवल मॅन्युअली ड्रॉ करायचे काही पेड व्हर्जन नसले तर? हो मॅम, मॅन्युअलीच ड्रॉ करतो आपण सुद्धा, मॅन्युअलीच ड्रॉ करतो आपण, पेड व्हर्जन नाही यूज करत आहे. कारण की तुम्हाला पण तेवढे अंडरस्टँडिंग पाहिजे की प्रॉपर आपलं फ्रीमध्ये जर काम होतंय तर मग का आहे हे करायचं आपण पेडमध्ये जायचं. आणि जे फीचर्स तुम्हाला रिक्वायर्ड आहेत ते फ्रीमध्ये आहेत ना. तुम्हाला लेवल्स ड्रॉ करायचे आहेत, ड्रॉइंग्स आहेत, सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करायचे आहेत, त्या पण आहेत. राईट, फ्रीमध्ये करू शकता मॅम. राईट सोनल मॅम, की सॉरी सोनल सर, की 5 ते 10 मिनिटं भरपूर झाले एंट्री एक्झिट टार्गेट घ्यायला, सगळं घ्यायला. सर आज एक्सपायरी होती ना स्टॉकची पण? हो मॅम, हो सर. ओके, तर झालेत मग सगळ्यांचे क्वेश्चन आन्सर्स? येस सर. ओके. हॅलो, येस. सर मी अजून इंट्रोडक्ट केले नाही, फक्त वॉच करते. अश्विनी मॅम ट्राय करा ना, 1-2 क्वांटिटीने काय होणार आहे? 1 किंवा 2 क्वांटिटी मध्ये तुमचा लॉस किती होणार आहे? 5-10 रुपये. शिकण्यासाठी तेवढं नाही करणार तर मग काय करणार मॅम? यस पवन सर, बोलत होता का तुम्ही? नाही सर, थँक्यू. मी ओके मी ओके काही नाही ओके बोललो. ओके मी ओके तुम्हाला पवन सर. मी तर हे सांगणार आहो की सर्वांना, आमच्या जे हा बॅचचे स्टुडंट आहेत ना सर, एक फीडबॅक असा देतो की उतरा, मैदानामध्ये उतरा, बघून हा, घेतलं जाईल, काहीच नाही. बघून घेतलं जाईल, बरोबर आहे सर. मी ऍज अ फोर्स मेंबर असून मला तर सर्वात जास्त भीती होती, कारण की इतक्या दुरून ट्रेनिंग घेणं हे सर्व नव्हतं, राईट राईट अवघड झालं राईट होतं. राईट तर राईट राईट. उतरून जा मैदानात, होऊन जाईल, जसं सर्व समीर करून सर घेणारी सांगतात टीम ना, आहे. आपली इच्छाशक्ती असेल हा, तर सगळं होईल. ओके, सगळं होऊन जाईल. प्रयत्न करा. बिलकुल बिलकुल सर. काय होणार आहे, तुमचा 1 एसएल जाईल, 2 एसएल जातील, 3 एसएल जातील, पण तुम्ही शिकताय. नंतर जेव्हा येस टार्गेट सर. यायला लागतील तेव्हा थोडी प्रॉब्लेम येणार आहे तुम्हाला. मग त्या टायमिंगला टार्गेट मोजत राहाल की नाही, रोजच टार्गेट हे येऊ राहिले, काय करायचं आता? मेन तर सर सर्वात महत्वाचं गोष्ट हे आहे की हे करून घेणार कोणी नाही आहे, पण हे आपलं असं महाराष्ट्राच्या मातीत हे लाभलेलं एक सुवर्ण संधी आहे, ती करून घेणारे सर्व आहेत. बरोबर सर, बरोबर. यस किशोर सर. ओके, वेलकम मॅम. ओके, तर आपण करूया आपलं सेशन इथेच एंड. उद्या सकाळी असणारे आपलं लाईव्ह मार्केट सेशन, तर सकाळी 9च्या आधी सगळ्यांनी जॉईन करा. प्री मार्केट काय असतं, काय मुवमेंट असतील, काय एंट्री घेतो आपण, कोणत्या बेसिसवर, कळेल तुम्हाला प्रॉपरली. ओके, तर भेटतील उद्या सकाळी तुम्हाला निकिता मॅम. तुम्ही घ्या सर. सॉरी सर, बोला. सर सकाळची सेशन तुम्ही घ्याल की निकिता मॅम घ्याल निकिता म्हटलं? मॅम असतील, निकिता मॅम असतील, निकिता मॅम करतील उद्या सेशन. ओके ओके सर, चालेल चालेल. थँक्यू सर. ओके, ओके. थँक्यू मॅम. उद्या स्टॉकची लिस्ट लवकर टाका. हो गोदावरी मॅम, लिस्ट येऊन जाईल तुम्हाला थोड्याच वेळात. हॅलो हॅलो, येस अमोल सर. सर, व्हॉट्सअप का बंद आहे? सर थोडा टेक्निकल इश्यू चालू आहे. आपले व्हॉट्सअप आहेत ना, व्हेरिफिकेशनला दिलेले आहेत. ओके, ओके सर. ॲज अ सर बिझनेस मला ऑर्गनायझेशन आपले व्हेरीफाईड असणं गरजेचं आहे. तर तीच प्रोसेस चालू आहे, त्यामध्ये आपले व्हॉट्सअप थोडे टेक्निकल इश्यूमुळे अडलेले आहेत. काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्हाला जो पण सपोर्ट आहे तो टेलिग्रामवर 100% देण्यात येईल. ओके, टेलिग्राम ग्रुपमध्ये आहात तुम्ही, तिथून आपले टीमचे ऍडमिन्स आहेत, त्यांना मेसेज करू शकता आणि ते तुम्हाला जी हेल्प हवी ती 100% देतील. ओके, त्याची चिंता नका करू. ओके, थोडे आयपीओ दिवस बद्दलचं कोऑपरेट. थोडं सॉरी आयपीओ बद्दलचं थोडं विचारायचं होतं. सर, तुम्ही पर्सनली कॉल करू शकता का? काहीच प्रॉब्लेम नाही. सुमित सर अवेलेबल आहेत, निकिता मॅम अवेलेबल आहेत, पूर्ण टीम आहे इथे. राईट, आणि ओके आयपीओ सर. रिलेटेड रिकमेंडेशन वगैरे तर सगळे पिन्स असतात ना आपल्या ग्रुपला, तर पिन सेक्शन नाही चेक करू शकता. नाही, आयपीओ लागला आहे मला गेनोचा. ओके ओके. तर ते उद्या आपल्या होल्डिंग मध्ये येणार ना ते? हो हो, होल्डिंग मध्ये येणार. कोणता लागलाय तुम्हाला, इनोवाचा का? हो ओके, तर आज आय थिंक त्याची अलॉटमेंट होती आणि उद्या लिस्टिंग होणार आहे सर. राईट, तर उद्या तो हो. तुम्हाला पोझिशन मध्ये दिसेल आणि उद्या शुक्रवार असल्या कारणाने सोमवारी त्याची सेटलमेंट होईल आणि मग तो तुमच्या होल्डिंगला जाईल. आणि जर प्रॉफिट बुकिंग तुम्हाला उद्याच करायची आहे तर पोझिशन मधून तुम्ही नॉर्मल एक्झिट करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके सर. सर ते सेशन नुसारच आपण होल्डिंग मध्ये आपलं वेट करायचं ना? हो 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 हो. ओके.
कारण की आयपीओ लिस्ट होणार आहे 10ला, तोपर्यंत आपलं सेशन मीन्स कम्प्लीट होऊन जातं, राईट. त्यानंतर तुम्हाला जर डिझायर्ड प्रॉफिट आलेलं आहे, एक्झिट करा, काहीच प्रॉब्लेम नाही. लिस्टिंग एज साठीच ओके बघतोय ना आपण आयपीओ. हो सर. राईट, थँक्यू. वेलकम. ओके संदीप सर. गोदावरी मॅम 1 मंथ पासून करत आहेत, हळूहळू होईल मॅम, टाइम लागू शकतो. प्रत्येकाची लर्निंग टाइम, प्रत्येकाचा मीन्स एक्झिक्युशन टाइम, त्याच्यामध्ये थोडा थोडा वेळ असतो. त्यामुळे प्रत्येकाला एक्सपर्ट व्हायला वेळ लागू शकतो. ओके, तर चिंता नका करू, कुठे अडले तर आम्ही आहोत. ओके, ओके. तर करूया सेशन एंड, भेटू उद्या सकाळी. ओके, बाय एव्हरीवन. वेलकम, बाय बाय.